पुण्यात भाड्याने बंगला घेऊन भलताच उद्योग, पोलिसांनाही फुटला घाम. भयंकर प्रकार. बंगल्याच्या आवारामधील दृश्य पाहताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. महिलाही हादरल्या. नेमकं तिथे काय चाललं होतं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता. पुण्यातील एका शांत, साध्या आणि सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या परिसरात अचानक काहीतरी विचित्र घटना घडत असल्याच्या कुजबुजीने वातावरण बदलायला सुरुवात झाली होती. दिवसाढवळ्या सर्व काही सामान्य दिसत असलं तरी रात्री मात्र त्या बंगल्याभोवती काहीतरी वेगळंच चित्र दिसत होतं. शेजाऱ्यांना सुरुवातीला फारसं काही जाणवलं नाही, पण हळूहळू काही अनोळखी लोकांची ये जा वाढू लागली. काही लोक येत आणि काही मिनिटात निघून जात. कुणाशी बोलणं नाही, कुणाशी संपर्क नाही, सगळं काही गुपचूप. त्या बंगल्याच्या गार्डनमध्ये नेहमी पडदे लावलेले असायचे. बाहेरून काहीच दिसणार नाही अशी पूर्ण खबरदारी घेतली गेली होती. अगदी जवळ राहणाऱ्यांनाही आत काय चाललं याचा अंदाज येत नव्हता. 1-2 वेळा शेजाऱ्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना टाळाटाळ करणारी उत्तरं मिळाली. काही काम चालू आहे का असं सांगून विषय मिटवला जायचा, पण शंका मात्र तिथेच वाढत राहिली. दरम्यान काहींना त्या बंगल्याभोवती विचित्र वास जाणवू लागला. हा वास नेमका कशाचा आहे हे समजत नव्हतं, पण तो सामान्य नव्हता हे मात्र नक्की. रात्री उशिरा देखील त्या घरात लाईट्स चालू असायच्या. काही वेळा तर पहाटेपर्यंत हालचाल सुरू असायची. एवढ्या वेळा कोणतं काम चालू असू शकतं हा प्रश्न सगळ्यांच्या मनात भर करून बसला. हळूहळू ही चर्चा परिसरातून बाहेर जाऊ लागली. काहींनी तर पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा निर्णय घेतला, कारण आता ही बाब केवळ शंकेपुरती राहिली नव्हती. पोलिसांनाही सुरुवातीला वाटलं कदाचित काही साधं प्रकरण असेल, पण मिळालेल्या माहितीप्रमाणे सातत्य असल्याने त्यांनी याकडे गंभीरतेने पाहायला सुरुवात केली. गुप्तपणे चौकशी सुरू झाली. कोण राहतो, किती दिवसांपासून राहतो, नेमकं काम काय करतो, सगळं तपासलं जाऊ लागलं. पण बाहेरून सर्व काही अगदी सामान्य दिसत होतं. मात्र पोलिसांच्या अनुभवाने त्यांना सांगितलं इथे काहीतरी नक्कीच बिनसलं. एक दिवस अचानक त्या बंगल्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. साध्या कपड्यांमध्ये काही अधिकारी तिथे पोहोचले आणि परिसरात मिसळून निरीक्षण करू लागले. दिवसभर काहीच विशेष दिसलं नाही, पण संध्याकाळ होताच हालचाल पुन्हा सुरू झाली. काही लोक आत जात होते, काही बाहेर येत होते, पण कुणीही जास्त वेळ थांबत नव्हतं. हे सगळं पाहून पोलिसांची खात्री पक्की झाली, काहीतरी मोठं चाललंय. पुढच्या टप्प्यात छापा टाकण्याचा निर्णय घेतला गेला, मात्र तोही अत्यंत नियोजनपूर्वक, कारण आत काय आहे याचा अंदाज नव्हता. त्या दिवशी सकाळीच पोलिसांनी तयारी पूर्ण केली आणि योग्य वेळ साधत ते थेट बंगल्याच्या गेटवर पोहोचले. गेट उघडला आणि आत पाऊल टाकताच सगळे थबकले. गार्डनमध्ये काहीतरी वेगळंच दिसत होतं. साधी झाडं नव्हती ती, पण नेमकं काय आहे हे क्षणभर कुणालाच समजलं नाही. जवळ जाऊन पाहिलं आणि पोलिसांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये नीट निगा राखून ठेवलेली झाडं, पण ती झाडं साधी नव्हती. ती 1-2 नाही तर मोठ्या प्रमाणात संशयास्पद वनस्पती लावलेल्या होत्या. संपूर्ण गार्डन त्या झाडांनी व्यापलेलं होतं. प्रत्येक झाडाची काळजी घेतली गेली होती, जणू काही एखादा व्यवस्थित नियोजनबद्ध शेती प्रकल्पच. तपासणी सुरू झाली. प्रत्येक कोपरा तपासला गेला. घराच्या आतही शोध घेतला गेला आणि मग हळूहळू सगळं स्पष्ट होऊ लागलं. तो बंगला फक्त राहण्यासाठी नव्हता, तिथे चालत होता एक गुप्त व्यवसाय. गार्डनमध्ये लावलेली ती झाडं म्हणजे गांजाची झाडं होती. तब्बल 41 झाडे तिथे लावलेली आढळली, पूर्णपणे नियोजनबद्ध पद्धतीने. त्या झाडांचं वजन, त्यांची स्थिती आणि त्यावरून हे स्पष्ट झालं की हा प्रकार नव्याने सुरू झालेला नव्हता, बराच काळ चालू होता. घरातून काही मोबाईल फोन देखील जप्त करण्यासाठी घेण्यात आले. त्या मोबाईलचा वापर कशासाठी होत होता याचाही तपास सुरू झाला. आता सगळं उघड झालं होतं. एक शांत दिसणारा बंगला, आत मात्र सुरू होता बेकायदेशीर शेती आणि विक्रीचा मोठा खेळ. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आणि पुढील तपास सुरू केला. पुण्यासारख्या शहरात अशा पद्धतीने बंगल्यातच गुपचूप चालणारा हा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आणि सर्वांच्या मनात एकच प्रश्न राहिला, आपल्या आसपास अजून किती असे बंगले असतील ज्यामध्ये बाहेरून शांतता आणि आतमध्ये सुरू असेल काहीतरी भयंकर.